मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा नामफलक लावून आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक नामकरण केले। या कृतीमुळे परिसरात काही काळ उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले। यावेळी बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, अरविंद कुरणे, उमेशभाऊ धेंडे, सागर रावळे, विकास कांबळे, परशुराम बनसोडे, जयंत मगरे, प्रवीण सरवदे, धनराज कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते। घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। या प्रकरणानंतर पंचायत समिती प्रशासन याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम्स न्यूज, सांगली। छत्रपती शिवाजीराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजीराजांचा विजय असो, छत्रपती शाहूराजांचा विजय असो, छत्रपती शाहूराजांचा विजय असो, क्रांतिवाद ज्योतिबा फुलेंचा विजय असो, क्रांतिवाद ज्योतिबा फुलेंचा विजय असो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून जे प्रशासकीय इमारतीला नाव देण्यात आलेले आहे ते प्रशासनाला आंबेडकरी समाजाकडून कायदेशीररित्या पंचायत समितीमध्ये ठराव दाखल करणं आणि कायदेशीररित्या ही सगळं प्रक्रिया पूर्ण करणं हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची पुढची दिशा आमची आहे। आज जिथं जिथं प्रशासन तुम्ही बघता, आज जिथं कलेक्टर साहेब असतात, जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे CO, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमा दिसून येत होत्या। आज तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेला तर त्या सर्व प्रतिमा हटवण्यात आलेल्या आहेत। मग त्या प्रतिमा हटवण्याचं कारण काय, तर ह्यांची जातीय मानसिकता जी आहे प्रशासनाची, माझ्या स्वतःचं घर असल्यासारखं आज ही प्रशासन वागत आहे। त्यामुळं आमच्या मनात अशी भावना निर्माण झाली की प्रशासनाकडे जरी मागणी केली असती तरी या गोष्टीला दाद दिली नसती। त्यामुळं कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। पोलीस टाइम्स न्यूज 18